सावळी विहीर येथील सोमया विद्या मंदिर येथे महिला सक्षमीकरण सप्ताह आयोजित करण्यात आला होता। तसेच या दिवसाचे औचित्य साधून सोमया विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना वरिष्ठ उपमंडल संभाजी सतकर यांच्या हस्ते गणवेश तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। सावळी विहीर येथील सोमया विद्या मंदिर येथे महिला सक्षमीकरण सप्ताह आयोजित करण्यात आला होता। तसेच या दिवसाचे औचित्य साधून सोमया विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना वरिष्ठ उपमंडल संभाजी सतकर यांच्या हस्ते गणवेश तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। गरिबीची जाण ठेवून आपण ज्या परिस्थितीतून वाढलो, ज्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं आणि त्या परिस्थितीतून पुढे जाऊन आपण नोकरीला लागलो, याचे एक आपलं देणं म्हणून गरीब विद्यार्थ्यांना याचा काही भाग मिळावा म्हणून वर्षभर वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शालेय कपडे, वह्या, पुस्तकं आणि इतर साहित्यांचे वाटप चालू असते। काही दिवसापूर्वी त्यांची माझी तांबे मॅडम यांच्या संभाषणातून ओळख झाली। या ओळखीतून चर्चा झाली आणि चर्चेतून त्यांनी मला 2 शब्द असे सांगितले की मीही काही तुमच्यासाठी काही करू शकतो का। तर त्यांना मी एकच सांगितलं, माझ्यासाठी करण्यापेक्षा मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का। तर त्यांनी मला सांगितलं की मी असा दिवशी येणार आहे। तर त्यांनी मला वेळ दिली आणि त्या वेळेनंतर त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री धायतडक सर यांनी मला जो कार्यक्रम करण्याची जी संधी दिली आणि विद्यार्थ्यांसाठी जे काही मला म्हणजे ही सेवाच म्हणावं लागेल, ती सेवा करण्याची मला संधी दिली। खरं तर मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो। कारण का आज तुम्ही पाहता की मी काही शाळांमध्ये जातो तर 2 मिनटं बोलायला सुद्धा वेळ देत नाही। खूप कामात आहे, खूप कामं आहे, आमची मीटिंग आहे, इतर काही वेगवेगळे कारणं सांगून माणसांना दूर लोटलं जातं। पण आमच्या शाळेतील धायतडक सर हे समोर आलेल्या प्रत्येक माणसाचं मनात काय आहे हे ओळखून त्याला संधी देतात। त्यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी शाळेचं आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तांबे मॅडम आलेल्या आहेत, त्या श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात। त्यांनी परिसरात, या राज्यात तर तसे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहे। तर त्यांना मी एक अशी विनंती करतो की आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी किंवा आमच्या शिक्षक स्टाफसाठी काही आपल्यासाठी काही उपक्रम आहेत का। तर ते उपक्रम असतील तर त्यांना त्यासाठी उपक्रम ते द्यावे। तसेच आम्हाला या आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घेतले याबद्दल मी शाळेचं सतकर सर यांचं तसेच सर्वांचं आभार व्यक्त करतो। ज्ञानेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान गेवराई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने मी माझ्या वैयक्तिक पगारातून 1 महिन्याचा जो पगार आहे तो वर्षभर प्रत्येक महिन्याला प्रत्येक शाळेत म्हणा किंवा गरजवंत जे आहेत अशा ठिकाणी काहीतरी आपलं गरिबीची जाण म्हणून दान देत असतो। तर आज संभाजी सतरकर व पुष्पा सतकर आम्ही दोघं दाम्पत्य आणि सुनीताताई तांबे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका हे आम्ही तिघं आमचे नवीन मित्र सकाळचे पत्रकार अमोल वाघमारे साहेब आणि पुढारीचे पत्रकार राजेंद्र दुंबळे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आज लक्ष्मीवाडी येथील सोमया हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तसेच शालेय साहित्य वाटपाचा एक उपक्रम राबवला आहे। याच्यातून संदेश एक द्यायचा आहे की आपण किती मोठं झालो पण आपण ज्या गरिबीतून शिकलो किंवा जे गरजवंत आहेत त्यांना आपण आपल्या काहीतरी समाजाचं देणं लागतो। ह्या दृष्टीने आपण प्रत्येकाने काही ना काही फुलाची पाकळी आपल्या पगारातून आपल्या उत्पन्नातून आपण दान द्यायला पाहिजे असं मला वाटतं। त्याचबरोबर आज या शाळेने 8 दिवसाचा आठवडा चालू आहे, बेटी बचाव हा अभियान राबवल्याचं काम चालू आहे। हे खूप स्तुत्य आहे कारण आपण बघतो कोपर्डीसारखी घटना घडते, अल्पवयीन मुलीवर बलात्कार होत आहेत। तर याविषयी सर्व
मुलींनी जागरूक होणं जरुरीचं आहे आणि पालकांनी जागरूक होऊन मुलींना आत्मनिर्भरतेचे धडे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्फत त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. आमच्या विद्यालयामध्ये 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट हा महिला सक्षमीकरण सप्ताह आम्ही साजरा करत आहोत. या सप्ताहाअंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या तांबेताई या ठिकाणी आल्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणाबद्दल, महिला सक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर या ठिकाणी सतरकर साहेब हे दाम्पत्य या ठिकाणी आले. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून त्यांनी या ठिकाणी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना, अतिशय गरीब, काही विद्यार्थी ज्यांना आईवडील नाहीत, काहींना वडील नाहीत, अशा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिलेलं आहे. आणि या फक्त वस्तुरूपातच त्यांनी भेट दिलेली नाही, तर त्यांनी जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे ते ज्ञानरूपी मार्गदर्शन, ती एक मोठी देणगी आमच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. शालेय साहित्य वाटलं त्याबद्दल मी शाळेला धन्यवाद देते. सतरकर सरांना धन्यवाद देते की त्यांनी मुलांसाठी कपडे आणि शालेय साहित्य वाटलं. त्यानंतर मला एकच सांगायचं की सगळ्यात महत्त्वाचं, जो मुलींना सक्षम करण्यासाठी इथं जो उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि तो प्रत्येक शाळेमध्ये राबवला पाहिजे. मुलींना सक्षम बनवण्यासाठी योगा प्राणायामाचे धडे दिले पाहिजे, संस्काराचे धडे दिले पाहिजे, कराटे प्रशिक्षण दिले पाहिजे. मी आपल्या जिल्ह्याचे जे क्रीडा अधिकारी आहे, शिक्षण अधिकारी आहेत, त्यांना विनंती करते की मुलींना सक्षम बनवण्यासाठी, निर्भय बनवण्यासाठी, मुली सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही ठोस काहीतरी पावलं उचलावी. शाळेंमध्ये असे विविध उपक्रम राबवून मुली निर्भयपणे शाळेत येऊन शिक्षण घेतील आणि जे करून समाजात त्या निर्भयपणे वावरतील आणि समाजात त्या ताटमानेने जगू शकतील आणि पुढे जातील, एवढंच सांगू इच्छिते.